नेते सन्माननीय शिंदे साहेब असतील, राणे साहेब असतील आणि आमच्या सगळ्या नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे आणि हा विजय झालेला आहे आणि म्हणून हा एकट्याचा विजय कधीच नसतो. जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे. मालवण निवडणूक पूर्ण महाराष्ट्रात गाजली. तुम्ही एक स्टिंग ऑपरेशन केलं, भाजपने संस्कृती बिघडवली, पैसे वाटपाचे तुम्ही आरोप बघा, आज विजयाचा दिवस आहे. आम्हाला आमच्या विषयांवर आजचा दिवस घालू द्या. तुमचे विषय 25 दिवस झालेले आहेत. आज आम्हाला दिवस द्या. आमच्या दिवसाला आम्हाला जे काही आमच्या कार्यकर्त्यांना धिंगाणा घालायचं आहे, नाचायचं आहे, तेवढं करू द्या. पण एक कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष कणकवलीमधली बघा, आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे. जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची बीजेपीची तिकडची सीट, नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत. तर मला त्या विषयावर आत्ता सध्या काहीच बोलायचं नाही आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे. पण कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही सपोर्ट केला होता, पण इन द एंड नाती पण आहेत, नातं आहे आणि संदेश पारकर जिंकले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण जे कोण समोर होते बीजेपीमध्ये, मी सातत्याने सांगत होतो, ते आमचीच लोकं होती, आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती. जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मालवणमध्ये ज्यांनी आमच्या या विजयामध्ये हातभार लावला, आशीर्वाद दिले, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, उमेदवारांचे, मालवणच्या जनतेचे, सन्मान्य शिंदे साहेबांचे, सन्मान्य राणे साहेबांचे, सन्मान्य पालकमंत्री साहेबांचे, सगळ्यांचेच, भारतीय जनता पक्षाचे पण सगळ्या जे कोण उमेदवार होते त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. निवडणूक आहे, कोणतरी जिंकत असतं, कोणतरी हरत असतं, पण आजची ही निवडणूक जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्या गोष्टीचं समाधान आहे. आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे, आता जबाबदारीने काम केलं पाहिजे. आजचा दिवस जरी आनंदाचा असला तरी पुढची 5 वर्ष हे आम्हाला लोकांना रिझल्ट देण्यासाठी आम्हाला उपयोगी आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ आणि लोकांना जे अभिप्रेत शहर आहे ते शहर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिल्हा परिषद काय आता जिल्हा परिषद बघा, आज फक्त रिझल्ट नगर पंचायतीचा आणि नगर परिषदेचा आला आहे. तुम्ही फास्ट फॉरवर्डचं बटन दाबू नका. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण त्याच्यावर बोलू. फारसं यश मिळालं नाही, विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फारसं यश मिळालं नाही. त्यांना मिळणारच नव्हतं, कारण का त्यांच्याकडे अजेंडा नव्हता, त्यांच्याकडे विजन नव्हतं. कशासाठी निवडणूक जिंकायची हा त्यांच्याकडे कसलाही विजन किंवा कसलंही त्यांच्याकडे हेच नव्हतं, प्लॅन नव्हता. त्यांचा पराभव हा निश्चित होता. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले, त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव होता, त्यांच्या आपसामध्ये त्यांची गटबाजी मोठ्या प्रमाणात होती. म्हणून युनिटीमध्ये किंवा एक संघपणे ती युनिट म्हणून कधीच लढले नाहीत. एकनाथ शिंदे साहेब स्वतः प्रचाराला आले होते, त्यांची सभा झाली मालवणमध्ये. सन्मान्य शिंदे साहेबांचा फार मोठा वाटा या विजयामध्ये आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही हे सगळे जिंकलो असं माझं मत आहे. साहेबांना खरोखरच मनापासून आम्ही सगळे शिवसेनेतर्फे आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. तर निलेश राणे यांची एक प्रकारे संमिश्र प्रतिक्रिया होती. मालवणमध्ये शिवसेनेनं मालवण नगर परिषदेवरती सत्ता मिळवलेली आहे, त्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला तिथे विजय मिळाल्याबद्दल. पण कणकवलीमध्ये भाजपचा उमेदवार हरला त्याबद्दल आपल्याला दुःखसुद्धा आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. कारण या निवडणुकीत एका बाजूला पक्ष होता, एका बाजूला निवडणूक होती, तर दुसऱ्या बाजूला कुटुंब होतं, कारण त्यांचेच बंधू भाजपत आहेत, राज्याचे मंत्री आहेत आणि अजून एक विजय मिरवणूक आपण पाहतोय. सुजय विखे पाटील यांची ही विजय मिरवणूक आहे. वाघाची प्रतिकृती आहे म्हणजे समोर त्या रथावरती, विजयी रथावरती, आणि सुजय विखे पाटील या सेलिब्रेशनचं, या उत्साहाचं नेतृत्व करतात.
विखे पाटलांनी देखील गड राखलेला होता. मगाशी बातमी आली होती ज्ञानदा, आणि आता सुजय विखे पाटील हे या विजयोत्सवामध्ये सहभागी होत आहेत. गुलालाची उधळण होतीये आणि आपल्या समर्थकांच्या शुभेच्छांचा, अभिनंदनाचा ते स्वीकार करतात. थोरात विरुद्ध विखे हा संघर्ष या सगळ्या पट्ट्यातला बराच जुना आहे, जो लोकसभेत दिसला, जो विधानसभेत आपल्याला पाहायला मिळाला आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तीच टशन पाहायला मिळते. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी आघाडी घेतली होती, तर सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांची सुद्धा आघाडी त्यांच्या मतदारसंघातनं आपल्याला पाहायला मिळाली. त्या दोघींचे निकाल काय लागतात हे बघावं लागेल. पण सुजय विखेंनी राहतामध्ये हे सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे. तर दुसरीकडे आपण मालवणमधलं, कणकवलीमधलं सेलिब्रेशन पाहतोय. निलेश राणे विरुद्ध नितेश राणे अशी एक प्रकारे कुठेतरी निवडणूक संपूर्ण सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये झालेली होती. कणकवलीमध्ये जरी भाजपनं नगरसेवक अधिक विजयी केलेले असले तरी नगराध्यक्षपदी मात्र भाजपचे उमेदवार त्यांचा पराभव झाला आहे. मालवणमध्ये एकनाथ शिंदेंचे उमेदवार विजयी झालेले आहेत. वेंगुर्ल्यामध्ये, सावंतवाडीमध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे महायुतीचीच ताकद आपल्याला कोकणात दिसते आहे. फक्त संमिश्र निकाल आहेत, संमिश्र प्रतिक्रिया आहेत. कारण कुठे शिंदेंची शिवसेना त्यानं बाजी मारली आहे, तर कुठे भाजपनं विजयी घोडदौड सुरू ठेवलेली आहे. निलेश राणे यांच्यासोबत कार्यकर्त्यांचं सेलिब्रेशन. आणि ठिकठिकाणी आता त्यामुळे विजयोत्सवाला सुरुवात झाली आहे, कारण आता निकाल जवळपास स्पष्ट होत आहेत. पुन्हा एकदा आकडेवारी आपण सांगूया आपल्या प्रेक्षकांना. 288 पैकी 273 ठिकाणचे निकाल किंवा कल समोर येत आहेत. भाजप 114, शिवसेना 47, राष्ट्रवादी 37, काँग्रेस 23, राष्ट्रवादी शरद पवार 14, ठाकरे सेना 11, इतर 27 अशी सध्याची स्थिती. आणि निलेश राणे यांचं अभिनंदन केलं जात आहे, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आणि त्यांनी काही वेळापूर्वीच आपली प्रतिक्रिया दिली. कणकवलीत भाजपची जागा हरल्याबाबत दुःख होतंय, त्यामुळे कुटुंब एका बाजूला होतं, निवडणूक एका बाजूला होती असं म्हणत त्यांनी एका डोळ्यात आनंद आहे तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत अशी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. ही निवडणूक एक प्रकारे राणे कुटुंबाच्या भोवती फिरणारी निवडणूक होती. भाजपचे उमेदवार कणकवली नगराध्यक्षपदासाठी पराभूत झाले. त्याचं दुःख आहे, कारण शेवटी व्यापक विचार केला राज्याच्या पातळीवरती तर अर्थातच एकनाथ शिंदेंची शिवसेना ही युतीमध्ये समाविष्ट आहे. आणि युती विरुद्ध युती म्हणजे भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना कणकवलीमध्ये, मालवणमध्ये, वेंगुर्ल्यामध्ये, सावंतवाडीमध्ये रंगल्याचं चित्र आपण पाहिलेलं होतं. त्यातली कणकवलीची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची बनलेली, कारण नितेश राणेंच्या विरोधात म्हणजे भाजपच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्र आलेले होते, ज्यामध्ये शिवसेनेच्या शिंदेंचा समावेश होता, सोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा समावेश होता. आणि ही रंगतदार वळणावरती असलेली निवडणूक तिथे संदेश पारकर यांनी बाजी मारली, पण भाजपचा उमेदवार कणकवलीमध्ये पडला. याचं दुःख असल्याचं निलेश राणे म्हणतात. कारण एका बाजूला निवडणूक आणि दुसऱ्या बाजूला कुटुंब असं काहीसं चित्र राणे कुटुंबाच्या बाबतीत या संपूर्ण निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. प्रचंड मोठा विजयी जल्लोष वेगवेगळ्या विजयी उमेदवारांचा विविध ठिकाणांवरनं पाहायला मिळत आहे. तुळजापूरमध्ये जी वादग्रस्त निवडणूक ठरलेली तिथे भाजपचे पिंटू गंगणे हे विजयी झालेले आहेत. फलटणमध्ये रामराजेंच्या 30 वर्षांच्या सत्तेला मोठा धक्का भाजपनं दिलाय. भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर हे विजयी झालेले आहेत. फलटणमधला जो वाद आहे रणजितसिंह निंबाळकरांचा तो प्रचंड गाजलेला होता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी तिथे सभा घेतलेल्या होत्या आणि फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांची सत्ता उलथवण्यात भाजपला यश मिळालंय. तर येवल्यामध्ये भुजबळांनी गड राखलेला आहे. आणि मुक्ताईनगरमध्येही एक रिझल्ट आलेला आहे. शिवसेना शिंदे पक्ष, शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारली आहे तिकडे, त्यामुळे तिकडे मुक्ताईनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेची बाजी. येवल्यात राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी तर विटा पालिकेवर शिंदेच्या शिवसेनेचा भगवा. शिंदे सेनेचे 22 तर नगराध्यक्ष 1 असे 23 उमेदवार विटामध्ये जिंकलेले आहेत, तर भाजपचे 4 उमेदवार विटामध्ये विजयी झाले. त्यामुळे विटामधला निकाल चंद्रपूर मूल सुधीर मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसतोय. मूलमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या एकता समर्थ जिंकल्या, तर सावंतवाडी नगर परिषदेत भाजपच्या श्रद्धाराजे भोसले 1374 मतांनी विजयी झाले. तुळजापूर नगर परिषद ज्याची चर्चा झालेली होती, भाजपचे पिंटू गंगणे जिंकलेत. फलटण नगर परिषदेत कमळ फुललेला आहे आणि रामराजे निंबाळकरांच्या 30 वर्षांच्या सत्तेला एक प्रकारे धक्का पोहोचतोय. रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी एक प्रकारे ही निवडणूक झालेली होती. जामखेडमध्ये वंचितचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. येवल्यामध्ये छगन भुजबळांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवली आहे, त्यांनी गड राखलेला आहे. येवल्यात राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी हे 1100 मतांनी विजयी झालेत. तर विट्याच्या पालिकेवरती शिंदेच्या शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे. साताऱ्यामध्ये शिंदे सेनेचे 22 तर नगराध्यक्ष 1 असे एकूण 23 उमेदवार विजयी झाले आहेत. तर विट्यामध्ये भाजपला मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय. केवळ 4 उमेदवारांचा विजय. चंद्रपूरच्या मूलमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना मात्र मोठा धक्का बसतोय.
मूलमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं विजय मिळवला. एकता समर्थ यांचा विजय झालाय. सावंतवाडीमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे. श्रद्धाराजे भोसले यांचा विजय होतोय. तर तुळजापूरमध्ये पिंटू गंगणे विजयी झाले. या पिंटू गंगणेंच्या उमेदवारीपासूनच सगळा वाद रंगलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर इतर पक्षांनी सुद्धा त्याविरोधात आवाज उठवलेला होता. सुप्रिया सुळेंनी आवाज उठवलेला होता. पिंटू गंगणे आणि मगर यांच्यामध्ये टशन पाहायला मिळाली आणि अगदी काल परवापर्यंत हा सगळा वाद गोळीबारापर्यंत जाऊन पोहोचलेला होता. संभाजीनगरच्या कन्नडमध्ये ईश्वर चिठ्ठी काढून आता निर्णय होणार आहे, कारण पुन्हा एकदा समसमान मतं पडली आहे. तर पेणमध्ये भाजपच्या प्रीतम पाटील नगराध्यक्ष असेल या विजयानंतरची. निश्चितपणे कणकवलीतल्या भ्रष्ट कारभाराविरोधात आम्ही एकत्र निवडणूक लढवली होती आणि त्याला कणकवलीतल्या शहरांनी सगळ्या पक्षाला बाजूला ठेवून एक इतिहास घडवला आणि संदेश पारकरांना आणि माझे दोन्ही बंधू या ठिकाणी विजयी झालेत. कणकवलीच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन. बाई सर, परत एक प्रश्न. विरोध झाला आता वरिष्ठ पातळीवरून तुमच्या, ही गोष्ट नाकारता येत नाहीये. आता वैभव नाईक, संदेश पारकर किंवा तुमचे सगळे नेते उद्धव ठाकरेंना फोन करणार का, भेटणार का, बोलणार का? मी तर उद्धव ठाकरेंना फोन करणार आहे. संदेशबाईंचं बघूया आता काय करतात. बघूया संदेशबाई कुठे जाणार आहे. त्यांची मदत मिळाली मी पण करेन. निलेश राणे सोबत सेलिब्रेशन करणार आहात का तुम्ही? तर एकंदरीत हा निलेश राणे सोबत सेलिब्रेशन करणार आहात. माझा पक्ष वेगळा आहे. तर एक मोठी राजकीय गंमत किंवा राजकीय पेच विजय मिळालेला असला तरी सुद्धा कायम आहे, कारण प्रत्येकाचा पक्ष वेगळा. हे सगळे एकमेकांचे विरोधक आहेत. म्हणजे संदेश पारकर जे जिंकलेत ते काही शिवसेनेचे, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाही आहेत. पण ही बातमी किंवा ही चर्चा खूप मोठी झाली होती की एकनाथ शिंदेसोबत जाण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध आहे. पण तरी सुद्धा शहर विकास आघाडी स्थापन झाली. संदेश पारकरांना उमेदवारी मिळाली आणि भाजपचे उमेदवार त्यांच्या विरोधात होते. आता पारकर जिंकलेत, त्यामुळे इथली राजकीय समीकरणं आगामी काळातली काय असतील हे बघावं लागेल. अक्कलकोटमध्ये भाजपचे सचिन कल्याण शेट्टी यांचा एकतर्फी विजय झालेला आहे. तर दुधनी नगर परिषदेवरती शिवसेनेचे सिद्धराम म्हेत्रे हे निवडून आले आहेत. अक्कलकोटमध्ये दिग्गजांनी गड राखलेले आहेत. भाजपनं तर सकाळपासूनच इथे सेलिब्रेशनची तयारी सुरू केली होती. ते दृश्यही आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलं. तर मुक्ताईनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या संजना पाटील यांचा विजय झालाय. भाजपच्या प्रीतम पाटील पेणमध्ये नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. भाजपचे 11 उमेदवार सुद्धा विजयी झालेले आहेत. संभाजीनगरच्या कन्नडमध्ये नगरसेवक पदाच्या 2 उमेदवारांना समान मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता ईश्वर चिठ्ठीनं निर्णय येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.